मित्रांनो बघा इथे छोटे छोटे बघा पैलवान उतरले होते आखाड्यामध्ये आणि यांच्याशी जरा संवाद साधूया. दादा तुझं नाव काय? सोनंद जनार्दन धुले. काय नाव? सोनंद जनार्दन धुले. ओके. मग कुठले आले आपण? कर्जत. कर्जत वरून. तुमचे वय किती आहेत दादा? 9. 9. तर आज इथे तुम्ही कुस्तीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. हा. तर तुम्ही कुठे कुठे म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आज नेरे इथे आले होते. हा. नेरे स्पर्धेमध्ये उतरले होते आखाड्यामध्ये. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मस्त वाटलं. कुस्त्या पण चांगल्या केल्या मी. आज तुम्ही किती कुस्त्या केल्या? 2. 2 पैकी किती विजय भेटले तुम्हाला? 2च्या 2. दोन्ही पण. तर बघा ना तुम्ही पहिली कुस्ती केली, समोरचा स्पर्धी पैलवान कसा होता तुमच्यासाठी? पर्यंत चांगला होता. चांगला होता. आणि तुमच्या डोक्यामध्ये असं काय प्लॅनिंग होतं का, म्हणजे तुम्ही आखाड्यामध्ये उतरला होता तेव्हा म्हणजे काय तुमचे प्लॅनिंग होतं डोक्यामध्ये? माझं प्लॅनिंग होतं आता पण मारायचं, काय ढाक मारायची, काय कलाजंग मारायची, म्हणून मी मला लक्षात होतं कलाजंग मारायची म्हणून मी कलाजंग मारली. बरोबर आहे. तर तुम्हाला पूर्ण शिक्षण कोणाकडून भेटतंय आणि तुम्हाला कोण पाठिंबा देतो? म्हणजे माझे पप्पा, हा. विनय काका, अजून निलेश काका, अजून राजदाना पेटाची. ओके. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये कुस्तीच्या म्हणजे कधीपासून उतरले, म्हणजे किती वयापासून? आता तुमचं मला वाटतं खूप छोटा वय आहे आणि कुठेतरी तुम्हाला एक महाराष्ट्राचा कुस्ती पैलवान म्हणजे व्हायचा स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे. तर कोणाच्या कुस्ती पाहून तुम्हाला आवड लागली आणि म्हणजे कसं काय तुम्हाला या क्षेत्रामध्ये उतरले तुम्ही? आमचा आप्पा आहे घरचा, तो पण कुस्ती करायचा. मी पण त्याच्या बरोबर जातो बारकेपणाने, तर मी पण तिकडे बघतो म्हणून मला कुस्ती आवडलं. तर तुमचा कुस्तीचा म्हणजे ट्रेनिंग सेशन कसा असतं, म्हणजे किती ट्रेनिंग तुम्ही म्हणजे हप्त्यामधून करता म्हणजे कुस्ती? रोज 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 रोज. किती टायमिंग असते तरी पण म्हणजे? 5 ते 8. 5 ते 8. तर तुम्हाला म्हणजे असं कुस्ती पैलवानसाठी बघा हट्टाकट्टा लागतंय, तर तुम्ही फिटनेससाठी असं म्हणजे काय म्हणजे करता म्हणजे व्यायाम? आता दोर टाकता, कधी कधी मुलाच्या सोबत लढती काढता, तो लबडके असता, नाही ते हे मारता असं त्यांच्यामुळं. तर कोच कडून काय तुम्हाला म्हणजे अशा चांगल्या चांगल्या म्हणजे डाव वगैरे काय पेत्र शिकवतात का, म्हणजे असं असं केल्याने असं होईल म्हणून? हा, शिकवतात. तुमचे कोच कोण आहेत बाबू? माझे पप्पा. पप्पा. काय नाव तुमच्या पप्पांचं? जना सदू धुले. ओके. तर इथे कॉम्पिटिशनमध्ये बघा खूप मोठा कॉम्पिटिशन आहे नेरेच्या माध्यमातून. तुम्हाला म्हणजे कसं वाटलंय, म्हणजे असा प्रेशर होता का बाबा आखाड्यामध्ये खूप सारी लोक म्हणजे होती, म्हणजे प्रेक्षक तसेच पाहुणे मंडळी आले होते म्हणजे बघण्यासाठी, असं काय तुम्हाला प्रेशर होतं का तुमच्यावरती? होतं. तर म्हणजे ते प्रेशर तुम्ही विसरून कुठेतरी एक तुम्ही जिद्द पकडून आले होते की आज आपल्याला कुस्ती जिंकायचीच आहे आणि तुम्ही जिंकली ती. हा. दोनच तुम्ही कुस्ती जिंकल्या. दुसऱ्या वेळेला कसं वाटला म्हणजे प्रतिस्पर्धी? चांगलं वाटलं. त्याचे तुम्ही म्हणजे जे डाव मारले त्याच्यावरती पलटवार कशा प्रकारे केला तुम्ही? आता पहिली कुस्ती होती त्याला मी खेचून 2 पावलं खेचून कलाजंग मारली. दुसरी कुस्ती होती तो मुलगा टाईट होता, त्याच्यामुळे मी त्याला खेळवला, नंतर तो झपला ना आणि तेव्हा मी त्याला कलाजंग मारली. तर आता बघा एक तुमच्या आखाड्यामधील म्हणजे कुस्ती खेळतात त्याचे नाव काय, म्हणजे तुमचे पूर्ण जे तुम्ही कोणत्या संस्थेमधून आलेले आहेत? कर्जत. कर्जत. तुमच्या कुस्तीपट्टीचं नाव काय म्हणजे? हे दौली आम्ही प्रॅक्टिस करता वाडे, आमच्या गावचा लांब आहे ना, तर आम्ही वाड्यावर प्रॅक्टिस करता. तिकडे माती टाकले तर तिकडे माणसं येतात, मी येतो, राजदादा येतो, तो येतो, रोशनदुल येतो, विनायक काका येतो, निलेश काका येतो, अजून चिरेदादा येतो, अजून लय पोरं येतो. ओके. तर आता तुमच्या म्हणजे कोण कोण म्हणजे प्लेयर उतरणार म्हणजे कुस्ती खेळायला? कुस्ती केल्याला मी, राजदादा, विनायक काका, रोशन दादा. तुझी कुस्ती किती म्हणजे पारितोषिक झाली होती?
कुस्ती पहिली चौथ्या याच्या होती, दुसरी कुस्ती दुसरी कुस्ती 12. ओके. तर तुला मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. तुम्ही एक चांगल्या प्रकारे म्हणजे तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद. थँक्यू.